चेंडू मात्र जातोय लेग स्टिकच्या बाहेर थोडासा पंचांकडून अवांतर धावेची खूण झाली आणि अवांतर धावेने श्री गणेश झालाय तो म्हणजे संघाचा तुळजा स्पोर्ट्स संघाचा पहिला चेंडू मात्र अप्रतिम फेकण्याच्या नादामध्ये परंतु चेंडू गेलाय अतिरिक्त पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल पाहूया सुविचाराचा कारण एक मोठा फलंदाज त्यांच्या समोर आहे एक मोठं नाव गाजलं जातंय रत्नागिरीमध्ये असू द्या किंवा रत्नागिरी जिल्हा असू द्या या मोठ्या शहरांमध्ये खेळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अक्षय राठोड या ठिकाणी मात्र दाद मागितली जाते पाहूया परंतु दाद फेटाळून मागली आहे या ठिकाणी मात्र पंचांनी पेटाळून लावले चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळाला तो म्हणजे सुविचाराचा अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला टिकून राहायचं असेल सुविचार मैदानामध्ये तर अक्षय राठोडची फलंदाजी भन्नाट आपल्याला पाहायला मिळते वारंवार फलंदाजी करताना पाहायला मिळतं अक्षय राठोड परंतु हे ग्राउंड मात्र त्याच्या नजरेतच ग्राउंड असतील कारण त्याला माहिती आहे की या ग्राउंडवरती काय केलं जातं कशा प्रकारे हाणामारी केली जाते परंतु सुविचाराला मात्र रोखून धरावं लागेल पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते या ठिकाणी मात्र चांगला चेंडू होता परंतु थोडासा बीट झालाय अक्षय राठोड मात्र याला मात्र चेंडू बॅटला शिवत नाही या ठिकाणी मात्र चेंडू जातोय निर्धाव चेंडूचे सांगतच झाले धावसंख्या मात्र 1 वरती रोखली जाते पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे पाहायला मिळतोय तो म्हणजे सुविचार वरवटकर याचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वय वर्ष 44 या आपल्याला पाहायला मिळतो ओल्ड इज गोल्ड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सुविचार वरवटकर पाहूया आता असेल अक्षय राठोड कशा प्रकारे फलंदाजी करतो या ठिकाणी मात्र मोठा प्रहार परंतु या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केले आता मात्र स्ट्राईक वरती गेला असेल तो म्हणजे प्रज्योत आडवेरकर एक आपल्याला पाहायला मिळतोय गावड्या अंबेरातून एक मोठा सितारा आता या ठिकाणी नवोदित सितारा आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठं नाव कमी वयामध्ये कमावलेला सितारा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रज्योत आडवेरकर पाहूया सुविचार आणि प्रज्योत गुरु शिष्यांची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय गुरु सुविचार आणि शिष्य म्हणजे प्रज्योत आडवेरकर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील म्हणजे प्रज्योत आडवेरकर सुविचारच्या विरोधात पहिला चेंडू चांगलासा चेंडू तोलवला पाहूया रनआउट होण्याची या ठिकाणी मात्र शक्यता होती परंतु थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाला एक धाव पण पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले मैदानाच्या दिशेने चांगला असा खेळ पाहायला मिळतोय तो म्हणजे दोन्ही संघांकडून धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा पाहूया पुढचा चेंडू असेल सुविचाराचा आता मात्र मोठा प्रहार होणार का पाहूया पॉवर प्लेचं षटक असेल पहिलं षटक सुविचारच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र मोठा गडी बाद झालाय सुविचार वरवटकर याच्या गोलंदाजीद्वारे मोठा गडी बाद या ठिकाणी मात्र यतीश बिर्जे सुद्धा पाहायला मिळतोय खुश पाहायला मिळतोय कारण त्याला माहिती आहे मोठा मासा गळाला लावलाय सुविचार सारख्या एका अष्टपैलू खेळाडूने चांगली अशी गोलंदाजी केली मला वाटतच होतं कारण सुविचारच्या गोलंदाजीवरती मोठ्या फलंदाजांना मात्र बाद करून सोडणारा गोलंदाज आहे या ठिकाणी मात्र शांत ठेवले जाते या ठिकाणी मात्र मोठा गडी बाद झालाय सुविचारच्या गोलंदाजीवरती त्यांची जागा घेण्यासाठी जातो अक्षयच्या गोलंदाजीवरती जागा घेण्यासाठी अक्षयच्या जागेवरती जातोय तो म्हणजे मंदार कीर असेल पाहूया एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पावस गावचा सुपुत्र एक त्याच्या नजरेतलं हे ग्राउंड होम ग्राउंड म्हणावं लागेल ते म्हणजे मंदार कीर आहे वारंवार प्रॅक्टिसचं ग्राउंड होम ग्राउंड वरती कशा प्रकारे फटकेबाजी करेल मंदार कारण मंदार याला सुद्धा माहिती आहे सुविचारची गोलंदाजी सुविचार आणि मंदार वारंवार आपल्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात गावड्या आंबेरे आणि तसेच या ठिकाणी पावस हे आमने सामने प्रत्येक वेळी मिळत असतात कारण पूर्णपणे अभ्यास असणाऱ्या दोन्ही फलंदाज गोलंदाजांचा पाहूया पुढचा चेंडू सुविचाराचा मंदारसाठी कशा प्रकारे फेकला जातोय मंदार मात्र मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असणारा फलंदाज आहे परंतु सुविचार काय रोखून धरतो का या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बीट केलं जातंय नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते दाद फेटाळून लावले पंचांनी नक्कीच या ठिकाणी चांगले षटक पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकामध्ये सुविचाराने फक्त 3 धावा खर्च केल्यात या ठिकाणी म्हणावं तितकी चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली अप्रतिम अशी गोलंदाजी दर्जेदार फलंदाजी मोठा गडी बाद केला पहिल्या षटकामध्ये सुविचाराने पुढचा गोलंदाज कोणाला वापरला जातंय पाहूया मला वाटतं नक्कीच यतीश बिर्जे
नक्कीच यतीश बिर्जे असेल, कारण एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक गावड्या आंबेऱ्याचा सुपुत्र यतीश बिर्जे, एक नामांकित खेळाडूंमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर असेल प्रज्योत आडवेरकर, काय करतोय पाहूया. त्याला सुद्धा माहित आहे यतीशची गोलंदाजी, मोठे फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असणार आहे प्रज्योत सुद्धा. प्रज्योत याला काम करावं लागेल, कारण मोठा गडी बाद झालाय. या ठिकाणी प्रज्योतवरती खांद्यावरती त्याच्या अधुरा असेल, काय केलं जाईल या ठिकाणी विचार केला जातोय. कारण पॉवर प्लेचं षटक पहिलं संपलं होतं, त्यानंतर मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. प्लेचा असेल, या पॉवर प्लेचा 30 सर्कल मधून बाहेर निसटला जातो का चेंडू प्रज्योतच्या बॅट मधून, कारण त्याच्या समोर असेल गोलंदाज, आक्रमक गोलंदाज यतीश बिर्जे, एक नावाजलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केला, परंतु या ठिकाणी काय घडलं जातंय, परंतु झेल झाला असता शुभम याच्याकडून मात्र चुकी पाहायला मिळते. कारण दोन्ही बंधू आहेत या ठिकाणी, शुभम आणि प्रज्योता. अंडरम क्रिकेटचा जर विचार केला गावडे आंबेर संघाचा, तर A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गावडे आंबेर संघाकडून, तोच प्रज्योत आणि शुभम याच्यावरती. परंतु या ठिकाणी मात्र झेल झाला असता शुभम याच्याकडून, परंतु थोडीशी टप्पा मात्र हातामध्ये आली नव्हती. परंतु त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते शुभम याने. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज असेल मंदार याला मात्र पूर्णपणे अनुभव मैदानाचा. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केला जाईल का मंदारच्या दिशेने, परंतु या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. एक धाव्याने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या झाली 5 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे ट्रॉफी फायटर्स संघाकडून. चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल, आणि कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. प्रज्योत याला सुद्धा चान्स घ्यावा लागेल. आता मात्र स्ट्राईक वरती असेल प्रज्योत. गोलंदाजीसाठी यतीश पुन्हा एकदा तयार झालाय. हा मात्र चांगला चेंडू, म्हटल्याप्रमाणे चेंडू मात्र पाठवला जातोय सरळ सीमा रेषा पार. प्रज्योत आडवेरकर ब्रँडेड षटकार, मोरया मोबाईल षटकार या ठिकाणी. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केलाय, परंतु यतीश मात्र शांत बसण्यातला नाही, कारण त्याला सुद्धा माहिती आहे यतीशची गोलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळतोय का. पुन्हा एकदा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा उसळी घेणारी चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते, वारंवार दाद मागितली जाते. यष्टीरक्षण मात्र विजय तोसकर या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अप्रतिम असं सर्व संघांपासून. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केला, होतो का झेल पाहूया, परंतु चेंडू जातोय सीमारेषेला गत. किती धाव मिळतात पाहूया. एक धाव पळून पूर्ण केले, 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. थोडासा या 38 सर्कल मध्ये असणारे खेळाडू होते, परंतु या ठिकाणी झेल झाला असता जर पॉवर प्लेचं षटक नसतं. प्रज्योत याला मात्र आपली खेळ संपवावी लागली असती, परंतु या ठिकाणी त्याला सुद्धा माहिती आहे मी जर हिट केलं तर या ठिकाणी मात्र नक्कीच वाचू शकतो. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते, ती म्हणजे ट्रॉफी फायटर्स संघाकडून. यतीश याला काहीतरी करावं लागेल. प्रज्योत सारखा मोठा फलंदाज आहे. या ठिकाणी आखो टप्प्याचा चेंडू, झेल होतो का पाहूया, परंतु चेंडू जातोय सीमारेषेला गत. किती धाव मिळतात पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजे या ठिकाणी अनुराग डोरलेकर याच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. चांगला असं चेंडू या ठिकाणी अडकलेला पाहायला मिळतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजे अनुराग याच्याकडून आणि सुविचार वरवटकर यांच्याकडून. एक अनुभवी गोलंदाज होता. या ठिकाणी मात्र चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे 2 षटकार समाप्त अखेर 15 धावा.
आलाय तो म्हणजे सुविचार वरवटकर. पहिल्या षटकामध्ये चांगलीशी गोलंदाजी केली होती, 3 धावा खर्च करत असताना एक गडी मात्र बाद केला होता सुविचार याने. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. मंदार त्याच्या समोर असेल. मंदार याला मात्र आता मात्र हाणामारी करावी लागेल. धावसंख्या मात्र खूपच कमी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 15 पाहायला मिळते. कारण जर ट्रॉफी फायटर्स संघाचा जर विचार केला तर तगडे असे फलंदाज त्यांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आपल्याला जवळजवळ या ठिकाणी 60 ते 70 धावा जमवाव्याच लागतील. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय सुविचार वरवटकर मंदारसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता. चेंडू मात्र जातोय अलाइंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. एक धाव पळून पूर्ण केली जाते, परंतु एका धावेवरती समाधान मानलंय प्रज्योत याने. थांबवलं जातंय, कॉल दिलाय या ठिकाणी. त्याला माहिती आहे मी सुविचाराचा समाचार घेऊ शकतो. सुविचाराला मात्र मी चेंडू ढगामध्ये पाठवू शकतो, त्याला सुद्धा माहिती आहे. परंतु पाहूया सुविचारची गोलंदाजी तरबेज आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंतचा विचार केला तर सुविचाराची तरबेज गोलंदाजी, परंतु गुरुच्या समोर शिष्य खेळताना पाहायला मिळतोय. चांगलीशी रणनीती वापरताना पाहायला मिळतोय सुविचार सुद्धा प्रज्योतच्या विरोधात. प्रज्योत याला सुद्धा वाटलं असेल की मी हे फक्त गावड्यांबेरच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय, म्हणजेच त्याची घरगुती टीम मध्ये खेळणारे सर्व खेळाडू पाहायला मिळतात त्याच्या समोर. चांगल्याशी फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असणारा फलंदाज मात्र त्याला रोखून धरलं जातं, कारण ज्याला माहिती आहे गुरु आपल्यासाठी मोठाच असतो आणि गुरु आपल्या वर चढ असतो. हेच मात्र दाखवून देतोय सुविचार प्रज्योत याला. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय सुविचार याच्याकडून मंदारसाठी. मंदार मात्र हाणामारी करतो का पाहूया या चेंडूवरती. या मात्र चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन अंगावरती आदळून आलाय. एक धाव पळून पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र सुविचारच्या समोर पुन्हा एकदा प्रज्योत. मोठा प्रहार येणार का या चेंडूवरती? मोठे प्रहार होणार का सुविचारच्या विरोधात? कारण आतापर्यंत शांत ठेवलंय फलंदाजांना सुविचाराने. पुढचा चेंडू असेल प्रज्योत साठी, कशा प्रकारे फेकला जातोय पाहूया. प्रज्योत आता मात्र हाणामारी करणार का? चेंडू मात्र या ठिकाणी मात्र होतोय जेल. या ठिकाणी मात्र झालाय जेल आणि संपलाय मात्र प्रज्योत आडवेरकरचा खेळ. नक्कीच मैदानाच्या दिशेने तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय, तो म्हणजे प्रज्योत आडवेरकर. या ठिकाणी मात्र फलंदाजासाठी आलाय तो म्हणजे चेतन तोडणकर. एक नावाजलेला असा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी PPL मध्ये खेळणारा असा हा फलंदाज. नक्कीच चांगल्या मैदान गाजवून सोडणारा फलंदाज असेल. नक्कीच मोठा प्रहार होणार का सुविचारच्या विरोधात? एक मोठं नाव पाहायला मिळतोय चेतन तोडणकर, मॅन फ्रॉम गावखडी. पाहूया पुढचा चेंडू सुविचाराचा. हा मात्र चांगला चेंडू तर पाहूया जेल होतो का, परंतु जेल खाली कोणताही क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही, पण चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. सुविचार वरवटकर या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतोय. चेतन असेल स्ट्राईक वरती, चौकारशी खेळतोय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी चांगला असा चेंडू ढकलला जातोय. किती धाव मिळतात पाहू. एक धाव पळून पूर्ण केली जाते. चांगली अशी
गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु एक मोठा फटका सुद्धा पाहायला मिळाला. सुविचारच्या विरोधात धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 2 षटकाची समाप्ती अखेर 23 धावसंख्या. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे मात्र चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सुयश मेस्त्री. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपल्या संघासाठी चांगलीशी धावसंख्या उभारली जाते ती म्हणजे तुळजा स्पोर्ट्स संघाकडून चांगलीशी धावसंख्या उभारली. 23 धावा. पुढचा चेंडू आलाय घेऊन तो म्हणजे सुयश मेस्त्री चेतनच्या विरोधात. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय या ठिकाणी एका धावेसाठी. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं थांबवावं लागेल फलंदाजांना, कारण या ठिकाणी मात्र मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. मंदारच्या बॅटमधून अजूनपर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाही, कारण मंदारसारखा एक मोठा फलंदाज मात्र मैदानामध्ये शांत पाहायला मिळतोय. पाहूया येतो का या चेंडूवरती मोठा प्रहार. परंतु या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे चेंडूवरती प्रहार आलाय, परंतु नक्कीच चांगला प्रयत्न केला जातोय. आकाशाच्याकडून मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. मंदार याला मात्र परतावं लागलंय. तंबूच्या असलेला चांगला असा या ठिकाणी मात्र थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळालं आकाश आणि विजयाचं, कारण त्यांना माहिती आहे मावळंगे गावाचे सुपुत्र दोघांचं कॉम्बिनेशन मात्र जुळलं जातंय. आकाश आणि मात्र विजय तोसकर नक्कीच मोठा या ठिकाणी गडी बाद केला जातोय. चांगल्याशी मंदारची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे साहिल. एका नामांकित खेळाडूमध्ये पाहिलं जात आहे. डावखुरा फलंदाजांमध्ये मोठं नाव घेतलं जात आहे, कारण साहिल याच्यावरती जबाबदारी असेल, कारण विजय तोसकर मात्र त्यांच्या मागे यष्टीच्या मागे उभा असेल, कारण विजय तोसकर सुद्धा त्यांचे गुरु म्हणून पाहिलं जातं. तर साहिल यांचे सुद्धा, कारण मावळंगे गावाचे सुपुत्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. आता मात्र साहिल कशा प्रकारे खेळ केली जाते. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. बाउंड्री लाईन वरून मात्र यतीश बिर्जे त्या ठिकाणी मात्र सजवलं जातंय क्षेत्ररक्षण. पाहूया पुढचा चेंडू सुयशाचा साहिलसाठी. डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज. या ठिकाणी मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. यष्टी या ठिकाणी मात्र चांगली अशी यष्टी उडवली जाते ती म्हणजे आपल्याला सुयशच्या माध्यमातून चांगला चेंडू फेकला होता. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र यूज केला होता आणि त्यामध्ये मात्र अडकला गेलाय तो म्हणजे साहिल. याला मात्र 0च्या अंकावरती तंबूच्या आसराला परतवलाय. यस डीजे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की या ठिकाणी आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवायची आहे. आपल्याला हा पहिला पुकार असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडी बाद 25. चांगला असतं या ठिकाणी मात्र
पूर्ण विराम देताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सुयश. 2 गडी बाद केलेत या ठिकाणी, मात्र रनआउटच्या स्वरूपात 1 गडी बाद केला होता. त्यानंतर मात्र चांगला असा त्रिफलाचित केला जातोय. मोठा गडी मात्र या ठिकाणी बाद केला जातोय. त्यानंतर मात्र जागे घेण्यासाठी आलाय तो म्हणजे सौरभ सुर्वे. एक रणपार संघाचा सुपुत्र पाहायला मिळतोय आपल्याला. कशा प्रकारे मात्र फटकेबाजी करेल तो म्हणजे सौरभ, पाहूया. हा मात्र चांगला चेंडू होता, काय चेंडू फेकला जातोय. चांगली गती सुद्धा पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती अचूक टप्पा आणि भेदक मारा चालू केला जातोय सुयश मेस्त्रीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय आपल्या संघासाठी. अशाच प्रकारची आपल्याला गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना मात्र रोखून धरावं लागेल. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र सौरभ याला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलंय, परंतु पाहूया सौरभ मात्र शांत राहणार नाही. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतली का, परंतु अपील मागितली जाते, परंतु अपील फेटाळून लावले. विजय तोसकर मात्र पूर्णपणे अनुभवी या ठिकाणी मात्र यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल, तो म्हणजे सुयशाचा. सौरभसाठी मात्र रोखून धरलं जात आहे. सौरभ याला एक मोठा फटकेबाजी करणारा फलंदाजाला मात्र रोखून धरलाय. या ठिकाणी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच लगातो षटकार. नक्कीच या ठिकाणी मात्र मोठा ब्रँडेड फटका आलाय, तो म्हणजे रिव्हर्सच्या माध्यमातून सौरभ. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघातर्फे 5वा षटक घेऊन आला तो म्हणजे यतीश बिर्जे. पाहूया चेतनच्या विरोधात हाणामारीचा षटका असतील. या ठिकाणी मात्र हाणामारी करण्यामध्ये सुरुवात केली. पाहूया झेल होतो का, झेल खाली क्षेत्ररक्षक. या ठिकाणी मात्र झालाय झेल आणि संपलाय मात्र चेतन याचा खेळ. नक्कीच मोठा गडी बाद झालाय चेतनच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र रोखून धरली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा, 6 गडी बाद झालेत. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करेल सोहम. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. चांगली रनिंग पाहायला मिळाली या ठिकाणी सोहम आणि सौरभच्या माध्यमातून.
पाहूया पुढचा चेंडू यतीश याचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतल्या नक्कीच मात्र यष्ट्यांच्या मागे मात्र चांगलं काम करताना पाहायला मिळतोय विजय तोस्कर एक अनुभवी या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय अनुभव पणाला लावतोय मागे यष्ट्यांच्या मागे मात्र एक चांगली अशी या ठिकाणी मात्र जेल टिपला जातोय विजयच्या माध्यमातून. येस डीजे पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय. या चेंडूवरती मात्र 2 धावा पळून पूर्ण केले जाते. दोन्ही फलंदाजांकडून थोडेसे मिस फील्ड पाहायला मिळाले ती म्हणजे प्रथमेश तिवरेकर याच्याकडून थोडासा मिस फील्ड पाहायला मिळाला होता. एक धाव मिळत होती त्या ठिकाणी मात्र 2 धाव मिळाल्यात कारण ही एक धाव सुद्धा या ग्राउंड वरती महत्वाची ठरते कारण त्याला माहित आहे यतीशाला माहित आहे एक धाव किती महत्वाची आहे आपल्याला. या ठिकाणी पाहूया यतीश बिर्जे पुन्हा एकदा गोलसाठी तयार असेल. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतलाय चेंडू गेलाय मात्र हवेमध्ये विराम होतो का नक्कीच हवेमध्ये विराम दिलाय चेंडूला. या ठिकाणी मात्र झालाय झेल या ठिकाणी मात्र बाद झालाय तो तुषार मादे. नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी यतीश. धावसंख्या मात्र रोखून धरली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा. फलंदाजीसाठी आलाय संजय. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करेल आपल्या संघासाठी. यतीशाची मात्र गोलंदाजी तरबेज पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका एक धाव मिळते का परंतु या ठिकाणी मात्र रनआउटचा मात्र या ठिकाणी धोका पत्करावा लागला असता परंतु थोडासा बचावताना पाहायला मिळाला तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी संजय. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 36. अखेरचा षटक हाणामारीचा षटक घेऊन आलाय विजय तोस्कर. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल ती म्हणजे विजयच्या माध्यमातून. अखेरचं षटक असेल हाणामारीचं षटक घेऊन आलाय विजय आपल्या संघासाठी. या ठिकाणी पहिला चेंडू मात्र पाहूया किती धाव मिळतात. एक धाव पळून पूर्ण केली जाते. चांगला असं स्टॉप केला जातोय चेंडूला परंतु एक धाव मात्र बचावता आली नाही. एक धाव पळून पूर्ण केली जाते फलंदाजांकडून कारण त्याला माहित आहे स्ट्राईक वरती सौरभ याला आणावं लागेल. सौरभ मात्र एक मोठा फटके मारणारा फलंदाज आहे कारण सौरभ याला आता मात्र चान्स घ्यावा लागेल या
षटकामध्ये मात्र मोठे प्रहार करावे लागतील, कारण अखेरचं षटक आहे. येणारे 5 चेंडू असतील, 5 चेंडूवरती आपल्याला जवळजवळ 20 ते 25 धावा जमवाव्या लागतील. सौरभ याच्या बॅटमधून येणार का मोठे प्रहार आपल्याला लगेचच समजेल, पाहूया. परंतु विजय तोस्कर तितक्या ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र नक्कीच बीट केला जातोय, नक्कीच या ठिकाणी मात्र बीट केला जातोय तो म्हणजे सौरभ सारखा फलंदाज मात्र अजूनपर्यंत मैदानामध्ये शांत पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती आहे, विजय याला माहिती आहे, आपली गोलंदाजी आपण तरबेज केली तरच आपण या सामन्यामध्ये टिकून राहू शकतो. कारण धावसंख्या झाली 37 धावा, अजून येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवरती काही घडू शकेल. पाहूया पुढचा चेंडू विजयसाठी. या मात्र रिव्हरचा अटेम्प्ट केला होता, चेंडू मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाल्या, नक्कीच अनुभव पणाला लावतोय तो म्हणजे विजय तोस्कर. विजय याला माहिती आहे गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते, वारंवार आपल्याला संघासाठी खेळताना पाहायला मिळत असतो, मावळंगे संघासाठी. परंतु या ठिकाणी मात्र PPLच्या ग्राउंडवरती, शारजा ग्राउंडवरती मात्र आपली दहशत दाखवतोय, गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे विजय तोस्कर. पाहूया या ठिकाणी मात्र नक्की त्रिफलाचित केलाय, दांडी 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 गुल. यस DJ. विजय ठिकाणी मात्र चांगला असा चेंडू फेकला जातो, परंतु या ठिकाणी मात्र 2 धाव पळून पूर्ण केले. थोडासा मिस थ्रो पाहायला मिळतोय शुभम याच्याकडून. त्या ठिकाणी मात्र 3 धावा पूर्ण होतात का, परंतु नाही, या ठिकाणी मात्र 2च धावा पूर्ण झाल्यात. बाद झालाय पुन्हा एकदा आपल्या खेळ संपुष्टात आली ती म्हणजे शुभम याची. थोडासा गचाळ थ्रो सुद्धा पाहायला मिळाला होता तो म्हणजे शुभमच्या माध्यमातून. पाहूयात आता मात्र फलंदासाठी अखेरचा फलंदाज आलाय अभि साळुंके असेल. पाहूया कशा प्रकारे आता माझा स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे संजय याला काय करतंय आपण पाहूया. येणारे 1 चेंडू शिल्लक असेल, अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन आलाय तो म्हणजे विजय तोस्कर आपल्या संघासाठी. पाहूया संजय याच्या बॅटमधून येतो का मोठा प्रहार, परंतु या ठिकाणी जर विचार केला तर प्रज्योतच्या बॅटमधून 1 षटकार आला होता, त्यानंतर मात्र सौरभच्या बॅटमधून 1 षटकार आला होता, त्यानंतर मात्र शांत पाहायला मिळाला होता पूर्णपणे संघ. धावसंख्या मात्र रोखून धरण्यामध्ये यश आलं होतं, ते म्हणजे पूर्णपणे ट्रॉफी फायटर्स संघाला. या ठिकाणी मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाले 41 धावा आणि 42 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलं, ते म्हणजे ट्रॉफी फायटर्स संघासमोर तुळजा स्पोर्ट्स संघाने. यस, यापुढे होणारा सामना जॉली बॉयज विरुद्ध CCRC वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत या ठिकाणी अपडेट करायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना तसेच मालकांना या ठिकाणी हा दुसरा पुकार असेल.
42 धावांचा उद्दिष्ट समोर असताना लक्ष पाहायला मिळतोय. 42 धावांचा त्याला पार करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज झाला इम्रान, नॉन स्ट्राईक वरती असेल शुभम आडवेडकर. या ठिकाणी जर विचार केला तर शुभम आडवेडकर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक प्रहार करेल का, चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल का शुभमच्या बॅटमधून. नक्कीच अंडरमच्या ग्राउंडमध्ये एक नादखुळा अशी फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही ओपनर्स आपल्याला मगाच्या ओपनर्समध्ये पाहायला मिळाला होता शुभम आडवेडकर आणि आता मात्र मगाशी पाहायला मिळाला होता प्रज्योत आडवेडकर. आता मात्र शुभम आडवेडकर पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार पहिल्या चेंडूवरती चेंडू येतोय सीमारेषेलगत. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा पळून पूर्ण केले. त्याला माहिती आहे 38 सर्कलमध्ये या ठिकाणी मात्र सर्व खेळाडू पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा पळून पूर्ण केले. शुभम आडवेडकर असेल स्ट्राईक वरती. पाहूया पुढचा चेंडू संजय याचा शुभमसाठी. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतले. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी मात्र 1 धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पळून पूर्ण केले. तिसऱ्या धावेसाठी निघतात का पाहूया. परंतु रोखलं जातं. इम्रान याने मात्र कॉल दिलाय. त्याला माहिती आहे आपण घाई करून चालणार नाही. आपण अशाच प्रकारची शांततेत अशी खेळी करायची आहे. धावसंख्या मात्र आपण थोडी पुढे सरसावत जाते. लक्ष मात्र 42 धावांचा समोर असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे मात्र समजून देते. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केलाय. चेंडू जातो का सीमा पार? नक्की चेंडू गेलाय सीमा पार. षटकार, मोरया ब्रँडेड षटकार आलाय. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभमची बॅट मात्र तळपताना पाहायला मिळतोय. मैदानामध्ये एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नजरेमध्ये आला नव्हता असेल शुभम आडवेडकर, परंतु त्याला यतिशाला माहिती होतं की शुभम सारखा भन्नाट फलंदाज आपल्यामध्ये येऊ शकतो. त्याने त्याला आपल्या टीम मध्ये खेचून घेतलंय आणि चांगल्याशी फटकेबाजी करते आपल्या संघासाठी. संजय याची मात्र पूर्णपणे अशी फटकेबाजी. या ठिकाणी पाहूया झेल होतो का? नक्की झेल होणार का? या ठिकाणी मात्र झेल निसटलाय शुभम आणि परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद होतो का? नाही, थोडासा बचावलाय. शुभम याला मात्र थोडीशी गरज नाही, परंतु मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये झेल होऊ शकतो, परंतु रोखलं जात आहे. या ठिकाणी झेल निसटलाय. थोडासा शुभम याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू संजय याचा. इम्रान असेल स्ट्राईक वरती. इम्रान मात्र 1 धावेवरती खेळतोय. त्याला माहिती आहे शुभम याला आपण स्ट्राईक देऊन आपण सामना लवकरच संपू शकतो, चांगला रन रेटने सामना विजयी करू शकतो. परंतु पाहूया इम्रान काय करतो. या ठिकाणी पुन्हा चांगल्या असा पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानले जाते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात समाप्त कर. धावसंख्या झाली बिनबाद 13 धावा. पाहूया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याकडे लक्ष द्यायचंय. आपल्याला 30 मिनिटचा कालावधी असेल. 30 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची आहे. पाहूया मंदार कीर असेल कर्णधार. स्वतः गोलंदाजीसाठी आला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय मंदार कीर. इम्रानच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया इम्रान मात्र कशा प्रकारे फटकेबाजी करेल. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फेकला जातोय. बीट केला जातोय. यश त्यांच्या मागे मात्र अक्षर राठोड उभा पाहायला मिळतोय, परंतु कोणती धाव मिळत नाही. या ठिकाणी नक्कीच जकडून ठेवतोय. या ठिकाणी मात्र पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय चेंडू. 1 धाव पळून पूर्ण केली जाते, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. मोरया इलेक्ट्रॉनिक्स चौकार.
चांगला असा पॉईंटच्या दिशेने खेळलाय चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे शुभम आडवीरकर. एक नावाजलेला असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाराशी खेळतोय आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं षटक, दुसरं षटक चालू असताना पाहूया त्याचा चान्स घेतोय का शुभम आडवीरकर मंदारच्या विरोधात. नक्कीच मोठा प्रहार केलाय, नक्कीच चान्स घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषेलगत, परंतु 2 धावा पळून पूर्ण केले जाते. या ठिकाणी मात्र शुभम आणि इम्रानच्या माध्यमातून शुभम याला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे, आपण कितीही मारलं तरी आपली जेल होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी मात्र खेळाडू पाहायला मिळत नव्हता. परंतु या ठिकाणी आता मात्र तैनात केलाय क्षेत्ररक्षक त्या दिशेने. शुभमची फलंदाजी पाहायला मिळते का आता कशा प्रकारे. पुढचा चेंडू असेल मंदार याचा शुभमसाठी. थोडासा स्लोवर चेंडू, या ठिकाणी मात्र फसलाय चेंडू. होतोय का झेल पाहूया. नक्कीच या ठिकाणी मात्र झालाय झेल आणि संपलाय मात्र शुभमचा खेळ. एका षटकाराशी खेळत होता, नक्कीच चांगली फलंदाजी केली होती शुभम याने. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. शुभमची म्हणून ज्याला ओळखला जातो तोच यतीश बिर्जे मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो. एक मोठं नाव गावडे आंबेरेचा एक मोठा सितारा पाहायला मिळतो यतीश बिर्जे. एक नामांकित खेळाडूंमध्ये एक मोठं नाव, रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठं नाव पाहायला मिळतंय मैदानाच्या दिशेने, तो म्हणजे यतीश बिर्जे, मॅन फ्रॉम गावडे आंबेरे. शुभम याने मात्र वैयक्तिक 6 चेंडूवरती 13 धावा जमावल्या होत्या. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज असलेला एक हुकुमाचा एक पाहायला मिळतोय, तो म्हणजे यतीश बिर्जे. एक नावाजलेला असा फलंदाज. कारण या ठिकाणी त्याला माहिती आहे मैदानामध्ये आपण कशा प्रकारे रणनीती वापरावी लागेल, त्याला माहिती आहे कशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल, कशा प्रकारे सिंगल डबल्सने धावा जमवाव्या लागेल. कारण एक अनुभवी फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच यतीश बिर्जे. परंतु मंदार याचा मात्र अनुभव पणाला लावतोय. मंदार याचं मात्र मास्टर माइंड ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच म्हणजे मंदार कीर या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. या ठिकाणी मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव पळून पूर्ण केली जाते. स्वतःचा श्री गणेश केलाय यतीश बिर्जे याने. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. 2 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21. एक गडी बाद 21 धावा. यापुढे विरुद्ध जॉली बॉयज, मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी बंडशेठ पाटोळकर यांच्या हस्ते होईल. मी कृपया त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकी जिंकली ती म्हणजे CRCC संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या ठिकाणी मात्र पाहूया, वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे चेतन तोडणकर आणि स्ट्राईक वरती असेल यतीश बिर्जे. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. 2 षटकाच्या समाप्तीकर धावसंख्या झाली 21. अजूनही 21 धावांची पाठलाग करावे लागेल. लक्ष मात्र 42 धावांचं पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन येतोय चेतन यतीशसाठी. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू फेकला होता. एक धाव सन्मान केलाय चेंडूचा आणि एक धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. अशाच प्रकारची फटकेबाजी करून आपल्याला हा सामना जिंकू शकतात, कारण त्यांना माहित आहे धावसंख्या मात्र थोडीशी कमी पाहायला मिळते. परंतु चमत्कार मात्र झाला तर काहीतरी मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो.
चेंडू इम्रानसाठी, इम्रान पाहूया मोठा फटका खेळतो का आपल्या संघासाठी, परंतु या ठिकाणी मोठा प्रहार केलाय, चेंडू जातो सीमारेषा लगत, परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार, नक्कीच आर पार षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो इम्रानच्या बॅट मधून चेतनच्या विरोधात षटकाराला. धाव संख्या मात्र 6 ने वाढत गेले, धाव संख्या झाली ती म्हणजे 28 धावा. लवकर लवकर संपवण्याचा इरादा असेल, कारण आपण रन रेट वरती पुढे येऊ शकतो हे मात्र माहिती आहे त्यांना. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू अलगत तोलवला जातोय, एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. एक एक धाव्याने धावसंख्या वाढत जाते, धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा, सॉरी 29 धावा. पुढचा चेंडू चैतन्याचा, स्ट्राईक वरती फलंदाज असेल तो म्हणजे यतीश बिर्जे. पाहू यतीश बिर्जे काय करतोय पुढील चेंडूवरती, चैतन्याच्या गोलंदाजीवरती अप्रतिम अशी गोलंदाजी होते का, परंतु या ठिकाणी चांगली अशी गोलंदाजी सुद्धा होते, परंतु एक धाव यतीशाला माहिती आहे घाई करून काही होणार नाही. या ठिकाणी आपण नक्कीच या ठिकाणी एक एक धावेने सामना विजय होऊ शकतो. धावसंख्या मात्र झाली 30 धावा, तिसरं षटक प्रगती फलकावरती चालू असताना चेतन पाहूया इम्रान या ठिकाणी मात्र अलाइंग द कार्पेटचा फटका आलाय, एक धाव मात्र मिळवले आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेतन मात्र एक एक धाव आपल्या संघासाठी जमा करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र वाढत जाते, धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा. पाहूया पुढचा चेंडू चैतन्याचा यतीशसाठी, चांगला असं या ठिकाणी मात्र फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी यतीश. 3 षटकाच्या समाप्तीखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 32. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. गोलंदाजीसाठी आलाय सुजय. पाहूया स्ट्राईक वरती फलंदाज असेल, हे भन्नाट फलंदाज करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो यतीश बिर्जे. पाहूया 10 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 3 षटकं झाले, 3 षटकं मात्र बाकी आहेत. सामना लवकर लवकर संपवण्याचा इरादा असेल, कारण त्याला माहिती आहे रन रेट वरती आपण अग्रेसर होऊ शकतो. पुढचा चेंडू सुजयचा, या ठिकाणी मात्र फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार केलाय, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. नक्कीच
या ठिकाणी मात्र मोठा प्रहार आलाय तो म्हणजे यतीशच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. पाहूया सुजयची पुन्हा एकदा गोलंदाजी तयार असेल. सुजय यतीशच्या विरोधात या ठिकाणी मात्र चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र जिंकण्यासाठी ते म्हणजे 4 धावेची गरज असेल. धावसंख्या झाली 38. पुढचा चेंडू सुजय याचा यतीश साठी कशा प्रकारे फेकला जातोय पाहूया. सुजय पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केलाय. पाहूया झेल होतो का, परंतु चेंडू मात्र नक्की टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत षटकार. या ठिकाणी मात्र सामना विजयी झालाय तो म्हणजे ट्रॉफी फायटर संघाने. एक हाती सामना मात्र विजयी केलाय तो म्हणजे ट्रॉफी फायटर संघाने. नक्कीच चांगली या ठिकाणी खेळ पाहायला मिळाले ट्रॉफी फायटर संघाकडून. हे दोन्ही कपडीत होणारा सामना जॉली बॉयज विरुद्ध सीसीआरसी वॉरियर्स. दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती आहे की लगेचच हा सामना या ठिकाणी खेळला जाईल आणि तसंच मी पंचांना देखील